ई हे अक्षर लिहिण्यासाठी सगळ्यात पहिले आधी 22 डबल क्रोशेटची मी पट्टी बनवून घेतलेली आहे. ही पट्टी कशी बनवायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर याआधी मी अ आणि आ कसा लिहायचा याची व्हिडिओ टाकलेली आहे. त्यामध्ये हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आता सगळ्यात पहिले आधी आपल्याला इकडचे 16 डबल क्रोशेट हे या पिवळ्या रंगाच्या धाग्यानेच बनवून घ्यायचे आहेत. 16 डबल क्रोशेट बनवून घेतल्यानंतर आता या हिरव्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 2 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. त्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत आणि 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता पुढचे 3 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. 1 2 आणि 3. त्यानंतर पुन्हा आता हिरव्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 2 डबल क्रोशेट हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत. आता हे 2 डबल क्रोशेट बनवून झाल्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचा फक्त एक डबल क्रोशेट हा पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचा आहे. पुन्हा हिरव्या रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे आता 5 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत. पाच डबल क्रोशेट बनवून झाल्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करून फक्त पुढचा एक डबल क्रोशेट हा आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचा आहे आणि लगेच पुन्हा हिरव्या रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुन्हा पुढचे 5 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहे. इतकं बनवून झाल्यानंतर आता पुढचे 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि 3 चेन्स घेऊन टर्न करायचा आहे. तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता फक्त पुढचे 2 डबल क्रोशेट आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि आता हिरव्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 2 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. 1 आणि 2. 2 डबल क्रोशेट झाल्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचा फक्त एक डबल क्रोशेट हा आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचा आहे. त्यानंतर पुन्हा हिरव्या रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. 1 आणि 2.
2 डबल क्रोशेट झाल्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करून पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. 1 आणि 2. पुन्हा हिरव्या रंगाचा धागा जॉईन करायचा आहे. पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. त्यानंतर 1 डबल क्रोशेट पांढऱ्या रंगाच्या धाग्याने आणि पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट हिरव्या रंगाच्या धाग्याने असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. इतकं बनवल्यावर पुन्हा पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचा फक्त एकच डबल क्रोशे हा आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचा आहे. त्यानंतर पुन्हा हिरव्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 2 डबल क्रोशे हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. एक आणि 2. त्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 4 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत आणि 3 चेन्स घेऊन टर्न करायचं आहे. आता 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर जर तुम्हाला दुसरा ई बनवायचा असेल तरच हे पुढचे 3 डबल क्रोशेट तुम्हाला हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत. जर तुम्हाला पहिलाच ई बनवायचा असेल तर इथे ॲज इट इज फक्त पिवळ्या रंगाच्या धाग्याने 4 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. आता इथे मी हा दुसरा ई कसा बनवायचा ते दाखवते. त्यासाठी इथे मी हिरव्या रंगाच्या धाग्याने पुढचे 3 डबल क्रोशेट बनवून घेतलेले आहेत. पहिल्या ई साठी तुम्हाला इथे पिवळ्या रंगाच्या धाग्यानेच 3 डबल क्रोशेट बनवायचे आहेत. 3 डबल क्रोशेट हिरव्या रंगाचे धाग्याने झाल्यावर पुन्हा पुढचे 2 डबल क्रोशेट अजून आपल्याला हिरव्या रंगाच्याच धाग्याने बनवायचे आहे. त्यानंतर पुढचे अजून आपल्याला 3 डबल क्रोशेट पण हिरव्या रंगाच्याच धाग्याने बनवायचे आहेत. 1 2 आणि 3. त्यानंतर पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचा फक्त एकच डबल क्रोशेट हा आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचा आहे. पुन्हा हिरव्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 6 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत. इतकं झाल्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाच्या धाग्याने पुढचे 6 डबल क्रोशेट बनवून घ्यायचे आहेत. तीन चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता इथपासून इथपर्यंत हे टोटल 16 डबल क्रोशेट आपल्याला पिवळ्या रंगाच्या धाग्यानेच बनवून घ्यायचे आहेत. इतकं बनवल्यानंतर हिरव्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 2 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवायचे आहेत आणि पुन्हा आता पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करून जर तुम्ही दुसरा ई बनवत असाल तर
पुढचा एकच डबल क्रोशेट हा पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवायचा आहे. पण जर तुम्ही पहिला ई बनवत असाल तर पुढचे चारही डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्यानेच बनवायचे आहेत. आता इथे मी हा एक पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवला. त्यानंतर पुन्हा हिरव्या रंगाचा धागा जॉईन करून पुढचे 2 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवणार आहे, कारण आपल्याला इथे दुसऱ्या ई बनवायचा आहे. त्याच्या वेलांटीसाठी आपल्याला हे करायचं आहे. आता इथे मी एक डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून आता पुढचे 2 डबल क्रोशेट हे हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवून घेतलेले आहेत. त्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करून शेवटचा जो एक डबल क्रोशेट आहे तो पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचा आहे आणि 3 चेन्स घेऊन टर्न करायचा आहे. 3 चेन्स घेऊन टर्न केल्यानंतर आता पुढचे 3 डबल क्रोशेट हे पिवळ्या रंगाच्या धाग्यानेच बनवायचे आहेत. 2, 3 आणि 4. त्यानंतर पुन्हा हिरव्या रंगाचा धागा जॉईन करायचा आहे आणि पुढचे 2 डबल क्रोशेट फक्त आपल्याला आता हिरव्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत. 1 आणि 2. त्यानंतर पुन्हा पिवळ्या रंगाचा धागा जॉईन करून उरलेले सगळे डबल क्रोशेट पिवळ्या रंगाच्या धाग्याने बनवून घ्यायचे आहेत. इथे आता तुम्ही बघाल तर आपलं ई हे अक्षर लिहून तयार झालेलं आहे. इथे बघा, इथे मी हा पहिला ई लिहिलेला आहे आणि इथे हा दुसरा ई लिहिलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ई हे अक्षर लिहून घ्यायचं आहे. आता मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आ हे अक्षर कसं लिहायचं सांगितलं आणि आता ई. तर तुम्ही बघाल तर इथे आई हा शब्द लिहून तयार झालेला आहे. फक्त शब्द लिहिताना हा मधला जो रो आहे तो आपल्याला स्किप करायचा आहे आणि डायरेक्ट इथूनच आपल्याला ई हे अक्षर लिहायला सुरुवात करायचं आहे. म्हणजे तुमचा आई हा शब्द व्यवस्थित दिसणार आहे.